नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बोलता बोलता आता मार्गशीर्ष महिन्यातील 3 गुरुवार झालेले आहे आणि आता पुढचा 4था गुरुवार येणार आहे. तर आता बऱ्याच जणांना असा देखील प्रश्न पडलेला आहे की शेवटच्या 5व्या गुरुवारी म्हणजे 11 जानेवारीला अमावस्या आलेली आहे आणि त्याच दिवशी शेवटचा मार्गशीर्षचा 5वा गुरुवार आलेला आहे. तर अनेकांना असा देखील प्रश्न पडलेला आहे की उद्यापन नेमकी कधी करावे, 5व्या गुरुवारी करावे की 4थ्या गुरुवारी. तर याचंच आपण आज या व्हिडिओमध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल आयकन देखील दाबा, म्हणजे जे नवनव व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. 5व्या शेवटच्या गुरुवारी मार्गशीर्ष व्रताचे जे उद्यापन आहे ते 5व्या शेवटच्या गुरुवारी आपण करायचे आहे की 4थ्या गुरुवारी करायचे आहे, हा अनेकांना खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. कारण की 5व्या गुरुवारी अमावस्या देखील आलेली आहे आणि हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार देखील आहे. तर नेमके काय करावे किंवा मासिक धर्म येणार आहे असा अनेकांना देखील प्रश्न पडलेला आहे. तर मग उद्यापन करावे का, कसे करावे, तसेच गुरुवारी अमावस्या देखील आलेली आहे. तर शुक्रवारी पौष महिना लागणार आहे. तर आपण पूजा कधी उचलावी, त्या पूजाच्या साहित्यांचं काय करावं, आपण जी देवीची ओटी भरलेली आहे त्याचं काय करावं, हे असे अनेकांना प्रश्न पडलेला आहे. तसेच देवीची ओटी तुम्ही जर 4 गुरुवार भरली नाही तर शेवटच्या गुरुवारी भरली तर चालेल का, किंवा आपण त्या ओटी भरलेल्या साहित्याचं काय करावे, असा हा अनेकांना प्रश्न पडलेला आहे. तर त्याचंच आपण निरसन बघणार आहोत. तर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी आपण खूप उत्साहाने मार्गशीर्ष व्रताची सुरुवात केलेली आहे. प्रत्येक घरामध्ये प्रत्येक महिला कुमारिका हे व्रत करत असतात. आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी लक्ष्मीने वास करावा, आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी सुख शांती समृद्धी नांदावी, यासोबत आपल्या घरामध्ये कधीही लक्ष्मीची कमतरता भासू नये यासाठी बरेच जण मार्गशीर्ष गुरुवारचे हे व्रत करत असतात. तर आपण आता 3 गुरुवार मार्गशीर्ष गुरुवारचे हे व्रत केलेले आहे. आपण प्रत्येक गुरुवारी जशी पूजा मांडत असतो तशीच आपल्याला 5व्या गुरुवारी सकाळी सुशोभित म्हणजे आंघोळ वगैरे झाल्यानंतर, स्वच्छ झाल्यानंतर, घर स्वच्छ केल्यानंतर, अंगणात सडा रांगोळी केल्यानंतर आपल्याला जशी आपण प्रत्येक गुरुवारी पूजा मांडतो तशीच आपल्याला शेवटच्या गुरुवारी म्हणजे 5व्या गुरुवारी पूजा मांडायची आहे. आणि ही पूजा वगैरे मांडल्यानंतर आपण जसा उपवास करतो तसा आपण शेवटच्या गुरुवारी देखील उपवास करायचा आहे. आणि आपण काय करायचं आहे बघा, तुम्हाला जर माहीत असेल शेवटच्या गुरुवारी आपले मासिक धर्माची डेट आहे तर तुम्ही 4थ्या गुरुवारी हे उद्यापन केलं तरीही चालेल, किंवा तुम्हाला हे उद्यापन 4थ्या गुरुवारी करणं जमलं नाही तर 5व्या गुरुवारी तुम्ही आवर्जून करायचं आहे. किंवा तुम्ही म्हणताल 5 गुरुवार आलेले आहे तर 4थ्याच गुरुवारी कसं उद्यापन करायचं आणि आपली 5व्या गुरुवारी तर मासिक धर्माची डेट आहे. तर आपण काय करायचं आहे, आपण 5व्या गुरुवारी आपल्याला मासिक धर्म जरी आला तर आपल्या घरामध्ये इतर कोणते थोर मोठे व्यक्ती असतील त्यांच्या हातचे आपण हे उद्यापन करून घ्यायचं आहे. 5 कुमारिका किंवा 5 सुवासिनी बोलवायच्या आहे, त्यांचे पाय वगैरे धुवायचे आहे, त्यांना देवीच्या रूपाने आपण घरामध्ये बसवायचं आहे, त्यांना वस्त्र खाली बसायला टाकायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे. हळदी कुंकू लावल्यानंतर सौभाग्याचं अलंकार म्हणजे सुवासिनी आलेला असेल तर त्यांना आपण गजरा द्यायचा आहे, एक फळ द्यायचं आहे, एक देवीचं व्रताचं पुस्तकाचं प्रत द्यायचं आहे आणि मनोभावे नमस्कार करून आपण हे उद्यापन करायचं आहे. त्या अगोदर आपण आपल्या घरातील पूजा मांडून कहाणी वाचून आपण आरती वगैरे करून घ्यायचं आहे आणि तुमच्या स्वइच्छेने तुम्ही त्यांना भेटवस्तू देखील देऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्याला शेवटच्या गुरुवारी 5व्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे. तुम्हाला जर मासिक धर्म देखील आलेला असेल तर तुम्ही इतर आपल्या दुसऱ्या घरातल्या व्यक्तींकडून आपण हे उद्यापन करून घ्यायचं आहे. तुम्हाला मासिक धर्म आलेला असेल तरी देखील तुम्ही उपवास करायचा आहे. हा उपवास तुम्ही केला तरच तुमचं उद्यापन सफल होईल. त्यासाठी तुम्ही शेवटच्या गुरुवारी उपवास देखील करायचा आहे. आणि तुम्ही म्हणतात कुमारिका आहे तर कुमारिका आल्या तरीही चालेल, किंवा तुम्हाला 5 कुमारिका 5 सुवासिनी मिळल्या नाही तर तुम्हाला समजा 1 सुवासीन आणि 1 कुमारिका मिळली तरीही त्या दोन्हीपैकी काही जरी मिळलं एक तरीही चालेल.
तर अशा प्रकारे आपण 5व्या गुरुवारी अमावस्या आहे तर आपण उद्यापन करायचं आहे। बघा, आपण दीपावलीच्या दिवशी अमावस्याच्या दिवशी आपल्या घरातील अलक्ष्मी बाहेर जावी आणि लक्ष्मी घरात यावी यासाठी आपण अमावस्या तिथीला लक्ष्मी पूजन केलं जातं। त्याचप्रकारे आपण मार्गशीर्ष गुरुवारी हे उद्यापन केलं तरीही चालेल, अमावस्या असली तरी आपण उद्यापन करायचं आहे, काही हरकत नाही। किंवा तुम्हाला माहीत आहे आपल्याला 5व्या गुरुवारी मासिक धर्म येणार आहे तर 4थ्या गुरुवारी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे उद्यापन करू शकता किंवा तुम्ही इतर कुणाकडूनही 5व्या गुरुवारी उद्यापन करून घेतलं तरी चालेल। आणि आपण जो काही 5व्या गुरुवारी स्वयंपाक केलेला आहे घरामध्ये उद्यापनासाठी जो स्वयंपाक केलेला आहे तो नैवेद्य आपण माता लक्ष्मीला दाखवायचा आहे। कहाणी वगैरे वाचून आपण मग हे उद्यापन करायचं आहे। आणि संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे बघा, आपल्याला संध्याकाळी उपवास सोडण्या अगोदर गायीची पूजा करायची आहे। गायीसाठी आपण घास काढून ठेवावा किंवा उद्यापनाच्या दिवशी जर आपल्याला घरामध्ये आपण जो काही स्वयंपाक केलेला आहे तो स्वयंपाकाचं ताट करून देखील आपण गायला चारायचं आहे। आपल्याला उद्यापनाच्या दिवशी मासिक धर्म जर आला असेल तर आपण उद्यापन करावे का, तर आपण उद्यापन करू शकतो किंवा आपण हे उद्यापन आदल्याच गुरुवारी करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही इतर कुणाकडूनही हे उद्यापन करून घेऊ शकता। तर अशा प्रकारे आपल्याला हे उद्यापन करायचं आहे। आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला गायीला एक ताट द्यायचा आहे आणि आपल्या घरात ते उद्यापन करण्या अगोदर आपले संध्याकाळी कहाणी वगैरे वाचून देवीला नैवेद्य दाखवून मगच आपल्याला संध्याकाळी 5 कुमारिका किंवा 7 कुमारिका सुवासिनींना एक लक्ष्मीची प्रत, एक सुवासिनी असेल तर सौभाग्याचं अलंकार म्हणजे तुम्ही गजरा देऊन एक श्रीफळ किंवा एखादं फळ आणि एक प्रत देऊन तुम्ही मनोभावे नमस्कार करून असं आपण शेवटच्या गुरुवारी देखील उद्यापन करायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला जे काही प्रश्न पडलेले आहे ते मी सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे तुम्ही म्हणताना आता आपण जी देवीची ओटी 4 गुरुवार भरली नाही तर आपण शेवटच्या गुरुवारी भरली तर चालेल का? हो, तुम्ही शेवटच्या गुरुवारी ही ओटी भरली तरीही चालेल। तुम्ही शेवटच्या गुरुवारी ओटी भरायची आहे। ओटी भरताना तुम्ही हे चांगलं साहित्य जर वापरलं तर ते उपयोगी तुम्ही इतर कोणत्याही सुवासिनीला देऊ शकता किंवा स्वतःने ते ओटी भरलेलं साहित्य वापरलं तरी चालेल। तर दुसऱ्या गुरुवारी आपण जी काही पूजा मांडलेली आहे त्याची उत्तर पूजा कशी करावी, तर आपण शुभचिंतिक होऊन म्हणजे आंघोळ वगैरे करून धूप दीप अगरबत्ती वाहून अक्षदा टाकून आपण मनोभावे देवी लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे आणि ती पूजा उचलायची आहे। जो कलश आहे त्या कलशातलं पाणी आपण सर्व घरामध्ये शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी तुळशीला किंवा झाडाला टाकायचं आहे। आणि आता तुम्ही म्हणताल आपण जो कलशामध्ये नारळ ठेवलेला आहे तर त्या नारळाचं काय करायचं, तर तो नारळ आपण देवीचं प्रतीक म्हणून ठेवलेला असतो, त्यामुळे तो नारळ आपण फोडायचा नाही। आपण तो नारळ फोडायचा नाही तर वाहत्या पाण्यामध्ये आपण तो सोडून द्यायचा आहे। ते लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण त्याची 5 गुरुवारी पूजा केलेली आहे तर तो नारळ आपण चुकूनही फोडायचा नाही, तो वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे। तर काही जण म्हणतात आमच्या तिकडे फोडून त्याचा गोड पदार्थ खाल्ला जातो, पण हे खूप चुकीचं आहे, कारण की आपण ते लक्ष्मीचं प्रतीक म्हणून त्या नारळाची पूजा केलेली असते, त्यामुळे चुकूनही तुम्ही हा नारळ फोडायचा नाही आणि तो नारळ आपण वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा आहे। जे तांदूळ आहे ते तांदूळ आपण पक्ष्यांना खायला टाकायचे आहे आणि जे विड्याचं साहित्य आहे तो तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये नारळाबरोबर सोडून देऊ शकता। आणि जो आपण मुखवटा वगैरे आहे तो मुखवटा आपण ठेवून द्यायचा आहे आणि पुढच्या वर्षी परत वापरायचा आहे। आणि अशा प्रकारे आपण हे साहित्याचं काय करावं हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन आपण करावं का नाही करावं याचं देखील मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे। तर नक्कीच अशा प्रकारे तुम्ही शेवटच्या गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन करायचं आहे। देवीला आपण जी पूजा मांडणी केलेली आहे ती उचलायची आणि आपण जे काही पूजेचे साहित्य आहे त्याचं काय करावं ते देखील सांगितलेलं आहे। तर अशा प्रकारे आपण देवीचं मनोभावे उद्यापन करायचं आहे। अमावस्या असले तरी काही हरकत नाही, तुम्ही नक्की हे उद्यापन करायचं आहे। तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।